एक नॅशनल हायवेचा अधिकारी, सोमा कंपनीचा अधिकारी, एखादा आमदार, एक प्रांत तहसील या ठिकाणी दाबला जावा तेव्हा यांना जाग येईल, त्याशिवाय यांना या गोरगरीब जनतेच्या किंवा या ड्रायव्हर लोकांच्या जीवाची चिंता वाटणार नाही. राऊळ घाटात भीषण अपघात, गॅस टँकर गळती, परिसरात सतर्कतेचा इशारा. राऊळ घाटात काल रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. गॅस टँकरचा ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्यावरील चेन मशीनला जोरदार धडकला. या धडकेमुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. गेल्या रात्री 12 वाजेपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून शाळकरी, नोकरदार, शेतकरी व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. अपघातग्रस्त टँकरमध्ये वाहन चालक अडकलेला असून तो अद्याप जागेवर मूर्छित अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशमन विभागाने तात्काळ मदत कार्य सुरू केले असून एकूणच 6 बंबाच्या गाड्या तैनात करण्यात आल्यात. परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवले जात असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आता तरी प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल सर्व स्तरातून केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावरूनही प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. एस9 टीव्ही न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. तर आता या ठिकाणी घाटाच्या पायथ्याशी आपण उभे आहोत आणि या ठिकाणी काही स्थानिकही या ठिकाणी आहेत. वेळोवेळी नक्की या घाटामध्ये वेळोवेळी अपघात घडतात आणि त्याच्यातून मोठी जीवितहानी निर्माण होती. जर काल बघितलं तर हा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे आणि आज पूर्णपणे शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे. दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झालेली आहे. शाळेचं आणि नोकरदारांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आज दिसून आलेलं आहे. या ठिकाणी स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा. सचिन राजे देवरे. सचिन भाऊ, एस9 न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज जर बघायला गेलं तर गेले आता 12 तास उलटत आले, अजूनही आतापर्यंत तिथं पथक पोहोचलेलं आहे, सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत, परंतु वेळोवेळी या अपघात या ठिकाणी घडतात. नक्की काही नियोजन प्रशासन घेताना दिसून येत नाहीये. काय नक्की सांगाल या संदर्भात? खरं सांगायचं तर म्हणजे चांदोड आणि देवळा या दोघं तालुक्यांच्या सीमेमध्ये हा राऊळ घाट आणि हा राऊळ घाटची ओळख रोजचे 2 किंवा 3 ऍक्सिडेंट होणं ही त्याची ओळख आता झालेली आहे. आणि ह्या राऊळ घाटामधील जे ढसाळ नियोजन आहे शासनाचं, याच्यात शासन किती निद्रिस्त आहे आणि यांना कदाचित किती जीव घेण्याचं त्यांना रेकॉर्ड करायचं आहे असं या ठिकाणी वाटतं. कारण रोजचा एक ऍक्सिडेंट होतोच आणि ज्याप्रमाणे NHAI सोमा कंपनीच्या देखरेखीखाली हा हायवे झालेला आहे, ज्या तात्परतेने ते लोकांकडनं टोल वसुली करतात, ज्या तात्परतेने त्या एखाद्याने टोल नाही दिलं तर त्याला त्याच्यावर ऍक्शन घेतात, तेवढी तत्परता ऍक्सिडेंट बाबत दिसत नाही. कारण हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना झालेली आहे, या अपघातास पूर्णपणे सोमा कंपनी NHAI ही जबाबदार आहे. कारण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 तास उलटण्याच्या आधी त्या ठिकाणी एक JCB एका क्रेन मधनं वाहून जात असताना तिथं पडलेलं होतं. आणि जर NHAI ने सोमा कंपनीने तात्परतेने ते JCB किंवा पोकलेन असेल ते जागेवरून जर हलवलं असतं तर कदाचित हा अपघात घडला नसता. कारण त्या पडलेल्या पोकल्यांवर JCB हे गॅसचं कंटेनर धडकलेलं आहे. असो, गॅसचं कंटेनर गाडी ही बनली जाते, रिपेअर होऊन जाते, परंतु जो एक जीव गेलेला आहे तो जीव कोणी मंत्र्याच्या घरातला, खासदाराचा, आमदारातल्या घरातला नाहीये. खरंच कदाचित जर आमदार खासदारातल्या घरातला कोणी ड्रायव्हर राहिला असता किंवा आमदार खासदारच त्या ठिकाणी जागेवर गेला असता तर शासनाने तात्परतेने हे काम केलं असतं. परंतु या ठिकाणी रोज जे जाणारे जीव आहेत ते सर्वसामान्य घरातले आहेत आणि हे शासन, हे सोमा कंपनी, हे सगळे नियोजन कसं आहे की यांना याच्यातून एकच दिसतं की यांना सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य जीवाशी खेळायला आवडतं. त्याच्यामुळे मी या सगळ्या घटनेला तर सगळ्यात आधी सोमा कंपनीला आणि त्याच्यानंतर या सगळ्या यंत्रणेला मी या ठिकाणी जबाबदार धरत. नक्कीच सचिन भाऊ, आपण जर बघितलं तर आज रात्रीपासून हा अपघात घडलेला आहे आणि पूर्ण व्यवस्था या ठिकाणी जर म्हटलं तर वाहतूक पुढे मागेही ठप्प झालेली, पुढेही ठप्प झाले, परंतु रात्रीपासून या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आणि त्याच्या 12 तास अगोदरच एक अपघात घडलेला होता. तरी सुद्धा अजून शासनाने कुठलाही असा ठोक निर्णय घेत नाहीये, कुठल्या उपाययोजना होताना दिसत नाही.
नाहीये. आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर या ठिकाणी जे पथदिवे आहेत यांचे फक्त एक पोल या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत. अजून पथदिवे त्याच्यावर लागले गेले नाहीत. कदाचित त्या डोंगराची जी गडद छाया आहे ती रस्त्यावर पडते आणि चालकाला ते रस्ता दिसणं तिथं कठीण जातं. कदाचित हे पथदिवे चालू झाले असते तर या अपघाताला कुठेतरी आळा बसला असता. परंतु आज शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. याबाबत काय सांगाल? पत्रकार महोदय, मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगू इच्छितो, जे प्रश्न तुम्ही अगदी गांभीर्याने मांडतायत त्याच्यापेक्षा थोडं गांभीर्य शासनाने दाखवलं तर या सगळ्या घटना बंद होतील. हे 24 तासापासून रस्ता बंद आहे हे म्हणणं सोपं आहे, परंतु त्याच्यात शालेय विद्यार्थी आहेत, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चांदोडला जातात. काहींचे आता टेस्ट चालू आहेत. त्याच्यानंतर मालेगाव म्हणजे इकडे धुळ्या जळगाव पासून तर मुंबईकडे नाशिककडे रवाना जाणारे कमीत कमी रोजच्या 20 ते 30 अँब्युलन्स जातात. ते लोक झाले. त्याच्यानंतर दैनंदिन व्यवहाराचं कोणाचं दूध जातं, कोणाचा भाजीपाला जातो. हा हायवे म्हणजे एक जीवनवाहिनी आहे, दळणवळणाचं सगळ्यात मोठं साधन आहे. इथले 60-70 खेडे याच्याशी अटॅचमेंट आहे. आपल्याला याच्यातून शासनाला याच्याशी काही घेणंच देणं नाहीत. राहिलं पथदेवाचं हे तर तो टक्केवारीचा विषय आहे, त्याच्यात जास्त मी खोलात जाणार नाही. त्यांना फक्त दाखवायचं असतं की आम्ही हे काहीतरी करतोय आणि सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढायचं काम या शासनाचं आणि या सगळ्या यंत्रणेचं सध्या चालू आहे. सर्वसामान्य जनतेची पिळवणूक आणि त्यांची घसरणूक या शासनातर्फे चालते. त्यांना जनतेचे कामं त्यांच्या सोयीने ते कामं करतील. आता 24 तास उलटले, 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला. अजूनही किती विद्यार्थी घरी गेले, किती अँब्युलन्स फिरून गेले. आता ती अँब्युलन्स इथून 30 किलोमीटरने फिरून जाणार आहे. त्याच्यातून कमी जास्त कोणी झालं तर शासनाला काही फरक पडत नाही. शासन फक्त आकडा मांडेल, एवढे जीवच झाले आणि काहीतरी थातूर मातूर उत्तर देतील आणि त्याच्यातून आपली सुटका करून देतील. परंतु या तीव्र शब्दात हे न्यूज चॅनल आहे. अनेक लोक या ठिकाणी हे न्यूज चॅनल बघत असतात. माझ्या डोळ्यात म्हणजे माझ्या तोंडात या सोमा कंपनीचे जे काही अधिकारी असतील किंवा हे शासन असेल, NHAI असेल, इव्हन नितीनजी गडकरी त्यांच्या ऑफिसला सुद्धा तुम्ही ही घटना समजल्यानंतर मी संपर्क केलेला आहे. परंतु कुठल्याही या लोकांना गांभीर्य नाहीये. सर्वसामान्य जनतेशी, जीवनाशी यांना काही घेणं देणं नाही, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. शेवटचा एक प्रश्न आहे की नक्की आता प्रशासनाने कशा पद्धतीने उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजेत, याबाबत काय सांगाल? माझं म्हणणं एकच आहे, आपलं शासन, आपलं प्रशासन मोठ्या मोठ्या बाता मारतात. आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या मोठ्या लिस्ट त्या पेपरमध्ये आणि टीव्ही चॅनलमध्ये जाहीर करतात. जर 24 तास उलटून तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची साधन सामग्रीच नाही आहे तर तुम्ही डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया ह्या सगळ्या थोतांड गप्पा मारण्याची काही आवश्यकता नाही. कारण रियालिटी हे आहे की 24 तास उलटून एक जीव तिथं अडकलेला आहे आणि तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे साधने नसतील तर तुम्ही या सगळी व्यवस्था, तुमचे हे सगळी वाहतूक व्यवस्था हे सगळी ठप्प करावी आणि जुन्या लोकांची बैलगाडी, ट्रॅक्टर याच्याने वाहतूक करावी, जुने दिवस आणावे, याच्यातून मला एवढं सांगतायत. परंतु अतिशय तीव्र नुसतं शब्दात सांगण्यात नाही, काहीतरी शासनाने ऍक्शन घ्यावं आणि निद्रिस्त आहेत, सगळ्यात म्हणजे निद्रिस्त आहेत. माझं तर एकच म्हणणं आहे की या ठिकाणी एखादा आमदार, खासदार, मंत्री त्या टँकर मध्ये दबला गेला पाहिजे, केव्हा ना केव्हा झाला पाहिजे. गोरगरिबाचे गेले ना, एक नॅशनल हायवेचा अधिकारी, सोमा कंपनीचा अधिकारी, एखादा आमदार, खासदार, मंत्री, कलेक्टर, प्रांत, तहसील या ठिकाणी दाबला जावा, तेव्हा यांना जाग येईल. त्याशिवाय यांना या गोरगरीब जनतेच्या किंवा या ड्रायव्हर लोकांच्या जीवाची चिंता वाटणार नाही. खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ. आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अतिशय तीव्र आहेत, मोलाच्या आहेत. नक्कीच आता बघूया शासन पुढे काय पाऊल उचलतं, याच्याकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी हा अपघात झाला. वारंवार या ठिकाणी अपघात होतात, परंतु प्रशासन ठोस पाऊले उचलत नाहीत आणि शेवटचे आज जर बघितलं तर इतकी मोठी व्यवस्था या ठिकाणी ठप्प झालेली आहे. आता तरी प्रशासन जागं होईल का, नक्की तिथं काही पावले उचलले जातील का, उपाययोजना होतील का, हेही बघणं मात्र उचित ठरणार आहे. S9 न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.